एक्सरसाइज 2.4चा पहिला क्वेश्चन सॉल्व करत असताना आपल्या चुका कुठे होता आणि कशामुळे आपला एकदम सोपा क्वेश्चन हे चुकतो आज आपण बघू. सो पहिला क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे x² - 7x + 5 0. आपल्याला म्हटलं आहे की दिलेल्या इक्वेशनला जनरल फॉर्ममध्ये लिहा आणि राईट व्हॅल्यूज ऑफ ABC. तर सगळ्यात पहिले काय करायचं, जो दिलेला इक्वेशन आहे तो स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे की नाही चेक करायचं. स्टँडर्ड फॉर्मचा अर्थ पहिले x² ची टर्म पाहिजे आपली, मग त्याच्यानंतर x ची पाहिजे, मग कॉन्स्टंट पाहिजे. सो पहिले x² ची टर्म आहे, मग x आहे, मग कॉन्स्टंट आहे. ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे. आता फक्त ABCच्या किमती लिहायच्या. A म्हणजे जो x² चा सोबत कोइफिशियंट असेल, नंबर असेल, तो A झाला. B म्हणजे जो x चा कोइफिशियंट आहे तो B झाला आणि लास्ट नंबर जो आहे तो C झाला. चूक काय होते पहा, x² चा कोइफिशियंट इथे काहीच नाही आहे, तर 1 आहे म्हणजे A ची व्हॅल्यू 1 झाली. इथे कॉमन मिस्टेक आहे. B ची व्हॅल्यू खूप मुलं फक्त 7 लिहितात. ॲक्च्युली B ची व्हॅल्यू काय पाहिजे होती आपली, -7 पाहिजे होती. मायनस इथे फार इम्पॉर्टंट आहे. आणि C ची व्हॅल्यू काय आली आपली, कॉन्स्टंट काय आहे 5. बस झालं, हा क्वेश्चन आपला एवढाच होता. सेकंड क्वेश्चन सगळ्यात पहिले स्टँडर्ड फॉर्म लिहायचा आहे. मग स्टँडर्ड फॉर्म कसा असणार, जो क्वेश्चन एमचा आहे तर AM² + BM + C = 0 या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. सो M² नंतर M पाहिजे, मग कॉन्स्टंट पाहिजे, राईट साईडला 0 पाहिजे. सो मी या दोन्ही संख्या इकडे आणतोय. हा बनला 2M² + 5M चा झाला -5M, -5 चा झाला +5 = 0. आता कम्पेअर केलं, A च्या जागी इथे 2 आहे म्हणजे A ची व्हॅल्यू 2 मिळाली. B च्या जागी -5 आहे, हे लक्षात ठेवा. B ची व्हॅल्यू मायनसमध्ये आली आहे आणि C ची व्हॅल्यू 5 आहे. सो हा मिळाला आपल्याला AB आणि C च्या व्हॅल्यूज. ठीक आहे. चल आता आपण यातला लास्ट क्वेश्चन करतोय. सो आपल्याला दिलेला आहे y² = 7y. हा आपला थर्ड क्वेश्चन. काय करणार, सगळ्यात पहिले स्टँडर्ड फॉर्म काय आहे बरं आपला, स्टँडर्ड फॉर्म आहे AY² + BY + C = 0. सो y² नंतर y पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे, राईट साईडला 0 पाहिजे. सो मी ही टर्म आणली इकडे, y² + 7y चा -7y झाला = 0. सो y² आहे, y आहे, कॉन्स्टंटवाली टर्म आपल्या क्वेश्चनमध्ये त्यांनी दिली नाही आहे, तर आपण लिहायची. काय लिहायची, मग नॅचरली 0च लिहायची. सो ABCच्या व्हॅल्यू कम्पेअर करू. A काय आहे आपल्याकडे, काहीच नाही दिला होता. सो A झाला 1. B म्हणजे y चा कोइफिशियंट, तो किती आहे -7 आणि C म्हणजे कॉन्स्टंट किती आहे 0. तर आय होप तुम्हाला होणाऱ्या ज्या कॉमन मिस्टेक्स होत्या त्या लक्षात आल्या असतील. ह्या चुका आपल्याला अवॉइड करायच्या. तर आपण पूर्ण 3 मार्क्स मिळवू शकतो. पुढच्या क्वेश्चनमध्ये हे जे क्वेश्चन येतात सॉल्व युजिंग फॉर्म्युला मेथड फार महत्त्वाचे. 2018, 20, 22, 23, 24, 25 म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येकच एक्झाममध्ये येतात. राईट, एकदम सोपं आहे. पहा कसं करायचं. पहिला क्वेश्चन करून देतो आहे. हां, सो पहिला क्वेश्चन x² + 6x + 5 = 0. एकदम सोपं. सगळ्यात पहिले चेक करा स्टँडर्ड फॉर्ममध्ये क्वेश्चन आहे की नाही. स्टँडर्ड फॉर्म ax² + bx + c = 0. ABCच्या किमती लिहू. A किती आहे बरं, आता इथे 1 आहे. B किती आहे 6 आहे. C किती आहे 5 आहे. आता आपण व्हॅल्यू काढायची B² - 4AC ची. सो B चा स्क्वेअर करायचा. B किती आहे 6 - 4 × A × C करायचं. A आहे 1, C आहे 5. सो 6 चा स्क्वेअर झाला 36, 4 5 जा 20, 21 जा 20, मायनस केला आला 16. सो B² - 4AC ची व्हॅल्यू आली आपली 16. आपला एक एक पार्ट महत्त्वाचा आला की त्याला हायलाईट करायला विसरायचं नाही, खूप इम्पॉर्टंट. चल, सो नेक्स्ट स्टेप. आता x ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून मी फॉर्म्युला लिहितोय x = -b ± √b² - 4AC/2a. याच्यात व्हॅल्यूज पुट करू. मायनस लिहिला, आता b ची व्हॅल्यू लिहायची. b किती आहे 6 आहे. त्याच्यानंतर प्लस मायनस √b² - 4AC ही व्हॅल्यू काढून ठेवलेली आहे 16/2 × a. a किती आहे 1. आता हा क्वेश्चन करताना मुलं काय चुका करतात बघा. खूप मुलं चूक काय करतात, पहिली चूक, हा 2a जो आहे हा फक्त यालाच लिहितात डिव्हाइडमध्ये, फक्त याला लिहितात, पूर्ण गणित चुकून जाईल. खूप मुलं याला मायनसचं साईनच देत नाहीत, त्याच्यामुळे हा इथे मायनस नाही राहत, पूर्ण गणित चुकून जाईल. हे कॉमन मिस्टेक्स आहे, लक्षात घ्यायचा. आपल्याला चुका नाही करायच्या. ओके, सो हा इथे मायनस असणं आवश्यक आहे. व्हॅल्यूज पुट केल्या आहे आपण
सॉल्व करू. रूटमध्ये जेव्हा एखादी संख्या येते, आता 16 आहे तो सोपा आहे, आपल्याला माहिती आहे की हा 4चा स्क्वेअर आहे. जी संख्या रूटमध्ये डबल येते ती बाहेर निघणार, सो आन्सर 4 येणार. पण दुसरी एखादी संख्या असती, समजा रूटमध्ये आपल्याला 18 दिला असता, तर मग काय करायचं आहे आपल्याला 2 × 3 × 3 प्राईम फॅक्टर्स पाडायचे आहे. 6 3 नाही लिहायचं आहे, प्राईम फॅक्टर. मग जी संख्या डबल येईल बाहेर काढायची, जी डबल नाही आली तिला आतमध्ये ठेवायचं. सो रूट 18च्या आधी काय लिहिलं असतं आपण, 3√2 लिहिलं असतं. ठीक आहे, हे रफमध्ये करायचं आणि 18च्या आधी मग 3√2 लिहून घ्यायचं. चल, सो सध्या तर आपल्याला काही करायची गरज नाही आहे. आन्सर काढू. -6 प्लस मायनस याचा आन्सर किती आला, 4/2 1 जा 2. बस झालं, ऑलमोस्ट संपलंच आहे आपला क्वेश्चन. आता मग आता काय करायचं आहे, x इज इक्वल टू -6 प्लस 4/2, x इज इक्वल टू -6 मायनस 4/2. सो x इज इक्वल टू -2/2. साईन डिफरंट आहे, मायनस करा, मोठ्या संख्येचं साईन द्या आणि इथे जेव्हा साईन सेम आहे तर ॲड करा, पण तेच साईन द्या जे दोघांचं साईन आहे. डिवाइड केलं, सो इथे आपला आन्सर आला -1 प्लस मायनस इज मायनस. इथे सुद्धा प्लस मायनस इज मायनस. सो एक्सची व्हॅल्यू मिळाली -5. हे मिळालं आपला फायनल आन्सर. मुलांनो, फायनल आन्सर डब्बा बनवायला विसरायचं नाही. चल, नेक्स्ट क्वेश्चन. x² - 3x - 2 = 0. फॉर्म्युला मेथडनी कसं करायचं आहे, सगळ्यात पहिले दिलेल्या क्वेश्चनला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. नसेल तर, आता हा तर क्वेश्चन आपला ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्ममध्येच आहे. मग ABCच्या व्हॅल्यूज काय आहे बरं, A किती आहे, 1 आहे. B किती आहे बरं, -3 आहे. हा मायनस सुटला तर गणित चुकलं. पुढे मग आपण एवढं सगळी मेहनत करू, पण आपल्याला मार्क्स कसे मिळतील, कारण आपण B आणि Cच्या व्हॅल्यूमध्ये हा मायनसच नाही लिहिला. पूर्ण मेहनत पाण्यात, 0 मार्क्स होईल. ठीक आहे, सो ह्या छोट्या छोट्या चुका आपल्याला टाळायच्या. त्याच्यानंतर आपण काढत असतो B² - 4AC. सो याच्यात व्हॅल्यूज पुट करायच्या. B² - 4 × A × C. आता मी इथे एक चूक केलेली आहे. काय चूक आहे, जर मी लिहिलं -3चा स्क्वेअर तर त्याचा आन्सर 9 येत नाही. त्याचा आन्सर -3च्या स्क्वेअरचा आन्सर -9 येते, कारण हा स्क्वेअर फक्त 3चाच झाला, मायनसचा झालाच नाही. पण जर मी ब्रॅकेट दिला तर मग माझं आन्सर येते +9, कारण मायनसचा स्क्वेअर प्लस येतो. म्हणून इथे ब्रॅकेट जर नाही टाकला तर आपले मार्क्स जाणार. इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर हा झाला -× -+, 4 1 जा 4, 4 2 जा 8. सो इथे आपला आन्सर आला आहे 17. B² - 4AC 17. प्रत्येक इम्पॉर्टंट पार्टला बॉक्स बनवायला लक्षात ठेवायचं. चल, सो नेक्स्ट पार्ट आपला x इज इक्वल टू -b प्लस मायनस √B² - 4AC/2a. मायनस लिहायचा, b ची व्हॅल्यू लिहायची. हां, b ची व्हॅल्यू काय आहे, -3. सो डबल मायनस आला, नेक्स्ट स्टेपमध्ये मायनस प्लस करू याला आपण. प्लस मायनस B² - 4AC किती काढला आपण, 17/2 × A. A किती आहे आपला, 1. सो 2 × 1. सो नेक्स्ट स्टेप -+3 प्लस मायनस 17चे काही फॅक्टर्स नाही पडत, प्राईम नंबर आहे. सो याला असंच ठेवायचं आहे आपल्याला. खाली 2 1 जा 2 सेपरेट करू, बस आपला आन्सर आला. क्वेश्चन खतम झाला आपला. सो x इज इक्वल टू, एकदा मी लिहिणार 3 प्लस √17/2 आणि एकदा लिहिणार 3 मायनस √17/2. सो दिस इज अवर आन्सर फायनल. सिंपल आहे, 3 मार्क्स खिशात. काही कठीण आहे क्वेश्चन्समध्ये. चलो, नेक्स्ट क्वेश्चन फॉर्म्युला मेथडनी परत करायचं आहे. सगळ्यात पहिले क्वेश्चनला लिहायचं स्टँडर्ड फॉर्म. सो स्टँडर्ड फॉर्म होता ax². आता क्वेश्चन एमचा असल्यामुळे मी m लिहितो. ठीक आहे, सो मी लिहिला am² प्लस bm प्लस c = 0. मग ABCच्या काय व्हॅल्यूज आल्या बरं आपल्या, a मिळाला आपला 3, b मिळाला आपला 2 आणि c मिळाला -7. हा मायनस फार महत्त्वाचा आहे. चलो, B² - 4AC काढू. B² म्हणजे 2² -4 × A × C. A is 3, C is -7. चला, सांगा 2चा स्क्वेअर आला 4. नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार बरं आता, -× -, प्लस.
सो हा झाला 4 3 जा 12, 12 7 जा 84, हा आला 88, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपली काढून झाली, त्याला डब्बा बनवला. सो नेक्स्ट एमचा क्वेश्चन आहे म्हणून मी लिहिला एम इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a, मायनस लिहिला, आता बीची व्हॅल्यू लिहायची 2 प्लस मायनस याची व्हॅल्यू आपण काढून ठेवलेली आहे 88 अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय ए ची व्हॅल्यू आहे 3. आता जेव्हा रूटमध्ये एखादी संख्या येते त्याचे फॅक्टर्स पडायचे प्राईम फॅक्टर्स. 11 8 जा केल्यावर सोडायचं नाही त्याला, 8ला परत प्राईम फॅक्टर 2 2 जा 4 2 जा 8. जी संख्या डबल येईल ती बाहेर निघेल, 2 डबल आला बाहेर निघाला, हा डबल नाही आहे. सो 11 2 जा 22 करून मी आतमध्ये लिहून टाकणार. सो माझं आता नेक्स्ट स्टेपमध्ये मी लिहिणार -2 प्लस मायनस, याचा आन्सर काय लिहिणार मी 2 रूट 22 अपॉन 2 3 जा 6. आय होप इथपर्यंत काही कन्फ्युजन नाही. आता इथेच मेन चूक करतो आपण, खूप मुलं करतात. काय चुकतं बा, 2 1 जा 2 2 3 जा 6 इथे कट करतात, नाही ते इथे कट करतात. नेहमी लक्षात ठेवा या स्टेपमध्ये गणित कधीच असे नंबर सिम्प्लिफाय होत नाही, कारण मध्ये या दोन नंबर्सच्या मध्ये प्लस किंवा मायनस आहे. जर असं असेल 5 प्लस 10 अपॉन 15 तर हा 5 1 जा 5 3 जा होत नाही, दिस इज रॉंग, कारण मध्ये प्लस आहे. जर हा 5 इंटू 10 अपॉन 15 आहे तर तुम्ही याला पण सिम्प्लिफाय करू शकता किंवा याला पण करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. सो इम्पॉर्टंट चूक लक्षात घ्यायची आहे, मध्ये प्लस किंवा मायनस आहे तर वरची खालची संख्या कट होणार नाही. एकदम कॉमन मिस्टेक, 99% मुलं ही चूक करतात आहे. ठीक आहे. सो आता आपण सध्या याला असंच ठेवलं. मग आता काय करायचं, कसं सॉल्व करू शकतो, कॉमन काढा, वरती कॉमन निघेल, 2 तर कटेल, वरचा 2 हा 6 सोबत कटेल, पण कॉमन निघाल्यावर मग कसं कॉमन काढायचं, दोन्हीमध्ये मी जी पहिली संख्या आहे त्याला असं लिहू शकतो 2 1 जा 2 असं लिहिलं मी त्याला, 2 1 जा 2 लिहिलं, अपॉन खाली 6ला 2 3 जा लिहायचं आहे, लिहा, नाही लिहायचं आहे राहू द्या, काय फरक पडतो, 6च राहू द्या. सो आता आपण जेव्हा कॉमन काढू फक्त 2, मायनस नाही बरं, फक्त 2 कॉमन काढला आपण. सो 2 जेव्हा कॉमन काढला तर प्लस मायनसच्या इकडे काय राहिला, -1 राहिला पहा, आणि प्लस मायनसच्या राईटला काय राहिला 22 अपॉन 6. आता पहा हा कॉमन काढला आहे तर 2 आणि ब्रॅकेटच्या मध्ये मल्टिप्लाय आहे. आता तुम्ही याला 2 1 जा 2 2 3 जा 6 करू शकता, नो प्रॉब्लेम. सेपरेट करा, आन्सर आपला आलं. सो काय बनला आता, x इज इक्वल टू -1 प्लस रूट 22 अपॉन 3, दुसरा आन्सर -1 मायनस रूट 22 अपॉन 3. सो एकदा आपण प्लस रूट 22 लिहिलं, एकदा मायनस लिहिलं, बाकी काहीच चेंज नाही. ठीक आहे. इम्पॉर्टंट चुका आपण करायच्या नाही आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, हा क्वेश्चन 5m स्क्वेअर मायनस 4m मायनस 2 0 तसाच स्टँडर्ड फॉर्म लिहितो मी पहिले. स्टँडर्ड फॉर्म काय आहे बरं, am स्क्वेअर प्लस bm प्लस c इक्वल टू 0. सांगा a ची व्हॅल्यू काय आहे 5 आहे, b ची व्हॅल्यू काय आहे सांगा बरं, पटकीने कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन लिहा b ची व्हॅल्यू पहिले काय आहे, किंवा आणि मग नंतर चेक करा बरोबर आहे की नाही. सो b ची व्हॅल्यू आली -4, c ची व्हॅल्यू आली -2. आता आपण काढायचा बी स्क्वेअर मायनस 4ac. पॉज करा, आन्सर काढून घ्या बरं, काय येतं आहे तुमचं, पॉज करा, बी स्क्वेअर मायनस 4ac काय येतं चेक करा, नंतर कंटिन्यू करा व्हिडिओला. ठीक आहे. मग बरोबर तुमचा आन्सर बरोबर आला आहे की नाही. ठीक आहे. सो बी स्क्वेअर मायनस 4ac -4 स्क्वेअर -4 इंटू 5 इंटू -2. हा झाला मायनसचा स्क्वेअर प्लस 4चा 16 मायनस इंटू मायनस प्लस 4 5 जा 20 22 जा 40. सो याचा आन्सर आला ॲड करून 56. बी स्क्वेअर मायनस 4ac इज 56. चलो क्वेश्चन एमचा आहे तर मी फॉर्म्युला एमचा लिहिला -b प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. मायनस लिहिला तर बीची व्हॅल्यू -4. सो डबल मायनस आला, लक्षात घ्या, प्लस मायनस रूटमधला नंबर आला आपला 56 अपॉन 2 इंटू a. हे किती होता बरं 5. रूटमध्ये जेव्हा एखादा नंबर येईल फॅक्टर पाडा, 7 8 जा 8ला मी काय करू शकतो 2 2 जा 4 2 जा 8. जी संख्या डबल येणार ती बाहेर निघणार, 2 डबल बाहेर,
हा 7 आणि 2 एकदाच आहे, 7 2 करून टाकला. सो याचा आन्सर माझा हा 4 असाच प्लस मायनस मायनस मायनसचा प्लस केला. √56 जागी मी लिहिणार 2√14 अपॉन 2 5 10. आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर आहे. ओके, जर आहे तर ॲटलिस्ट एक थंब देऊन द्या किंवा येस करा. आता पुढचा महत्त्वाचा पार्ट, जेव्हा मी मगाशी सांगितलं होतं ती चूक करायची नाही आहे. 2 1 2 2 5 10 करायचं नाही, किंवा याच्याही सोबत कट करायचं नाही. मध्ये प्लस किंवा मायनस आहे, वरची संख्या कॅन्सल होणार नाही. चल, मग ही चूक आपल्याला करायची नाही आहे, लक्षात घ्या. मग काय करू शकतो, वरची खालची संख्या ह्या दोन्ही वरच्या ज्या संख्या आहे ना ह्या एकाच टेबलच्या आहे. तर जसं मगाशी कॉमन काढलं, कॉमन काढायचं. याला लिहिलं 2 2 4, हा 2√14 असाच्या असा, खाली आहे 10. पहिली संख्या दुसरी संख्या दोन्हीमध्ये 2 आहे. तर आता आपण काय करू, या 2ला काढू कॉमन. तो जर मी 2 कॉमन काढला तर काय निघणार बरं, ब्रॅकेटमध्ये काय आलं, 2 प्लस मायनस √14, 2 प्लस मायनस √14 डिवायडेड बाय खाली किती होता 10. आता 2 आणि ब्रॅकेटच्या मध्ये इंटू आहे. सो आता 2 1 2 5 करू शकतो. फायनल आन्सर सेपरेट करायचं, फक्त एकदा लिहायचं 2 प्लस √14 अपॉन 5 आणि एकदा लिहायचं 2 मायनस √14 अपॉन 5. झाला आन्सर. डब्बा बनवायचा, डब्बा बनवायला विसरायचं नाही, इम्पॉर्टंट आहे. फ्रॅक्शनवाला क्वेश्चन आला की चुकण्याची शक्यता आपली खूप वाढून जाते. छोटीशी चूक होऊन जाते, क्वेश्चन चुकून जातो. काय करायचं, पहिले तर तो फ्रॅक्शनच नको आपल्याला, तोच काढून टाकू आपण क्वेश्चनमधून. मग काय करायचं, खाली 3 आहे ना, तर पूर्ण इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करून टाका, खालचा 3 कटून जाईल. दुसरा ऑप्शन काय करू शकतो, खाली घ्या 1, करा क्रॉस मल्टिप्लाय. खूप मुलं काय चूक करतात पहा, खूप सारे मुलं 3ला इकडे घेऊन जातात, लिहितात y² + 1y = 3 2 6. गेलं गणित आपलं. हा डिवाइडचा मल्टिप्लाय तेव्हाच होतो जेव्हा जेवढ्या पण संख्या लेफ्टला असतील त्या सगळ्यांना मिळून तो डिवाइड असतो, तर तो तिकडे जातो आणि डिवाइडचा मल्टिप्लाय होतो. आता हा फक्त यालाच डिवाइड करतोय, मग हा इकडे जातच नाही. ठीक आहे. सो आता मग काय करू शकतो आपण, जसं मी तुम्हाला म्हटलं मगाशी, आपण याला काय करू, एक तर तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करा, खालती 1 घ्या. नाही तर सोपं, मला तरी असं सोपं वाटतं की काय करायचं, खाली जर एखादी संख्या आहे ना तर त्याच संख्येने मल्टिप्लाय करून टाकायचं. मग काय झालं, y² × 3 + 1/3 y × 3 2 × 3. काय फायदा झाला, 3 कटला. इथे आला 3y² + 1y. हा जो 3 2 6 होता मी इकडे आणला, प्लस झाला मायनस. स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म मी लिहून घेतो इथे. क्वेश्चन आपला वायचा आहे म्हणून मी वायचा लिहितो आहे. ay² + by + c = 0. ABCच्या किमती लिहू. a किती आला, 3 आला, b किती आला, 1 आला, c किती आला, -6 आला. ठीक आहे. चल, b² - 4ac, b चा स्क्वेअर म्हणजे किती, 1 चा स्क्वेअर, -4 × a × c. a किती आहे 3, c किती आहे -6. सो 1 चा स्क्वेअर तर 1च आला, मायनस इंटू मायनस झाला प्लस, 4 3 12, 12 6 72. सो आपला b² - 4ac मिळाला 73. नेक्स्ट स्टेप, आपला क्वेश्चन वायचा आहे. फॉर्म्युला लिहिला y = -b + -√b² - 4ac अपॉन 2a. व्हॅल्यूज पुट करू, याला थोडं सॉल्व करू. काय करू शकतो बरं आता आपण, याला थोडंसं याला राईट साईडला सरकवून देतो पहिले. ओके, चल. सो पण मला ABC तर पाहिजे. ओके, सो हा आला y = b ची व्हॅल्यू किती आली 1 प्लस मायनस, याची व्हॅल्यू किती काढली आहे आपण 73 अपॉन 2 × a. a किती आहे बरं 3. बस झालं, ऑलमोस्ट आपला आन्सर आला. आता रूटमधला जो नंबर आहे ना तो नंबर असा आहे की त्याचे काही फॅक्टर्स नाही पडत. 73 इज अ प्राईम नंबर, त्यामुळे त्याला काहीच नाही करता येत. सो आन्सर लिहायचा आहे, बस झाला. y = -1 प्लस √73 अपॉन 3 2 6. आणि दुसरा आन्सर y = -1 - √73 अपॉन 6. सो हे मिळाले आपले 2 आन्सर्स. खतम, सिंपल क्वेश्चन. ठीक आहे.
लास्ट क्वेश्चन एक्झरसाइजचा काही वेगळं आहे का बघूया क्वेश्चनमध्ये. ओके, सो सगळ्यात पहिले क्वेश्चनला लिहिलं मी स्टँडर्ड फॉर्ममध्ये. क्वेश्चन लिहिला स्टँडर्ड फॉर्म ax² + bx + c = 0. a किती आहे 5, b किती आहे 13, c किती आहे 8. काढायची व्हॅल्यू b² - 4ac ची. सो b² मीन्स 13² - 4 × 5 × 8. 13चा स्क्वेअर 169, 5 4 जा 20, 28 जा 160. सो आन्सर आलं 9. सो फॉर द फर्स्ट टाईम नाही सेकंड टाईम परफेक्ट स्क्वेअर आला आहे, म्हणजे आन्सर रूटमध्ये नाही येणार आपलं. सो क्वेश्चन एक्सचा आहे म्हणून x = -b ± √b² - 4ac/2a. मायनस लिहिला, b ची व्हॅल्यू लिहितो 13 प्लस मायनस रूटमधली व्हॅल्यू आली आपली 9/2 × a किती आहे 5. सो आला -13 प्लस मायनस हा कोणाचा स्क्वेअर 3चा. सो 3/10. बस झालं खतम. सेपरेट करू आन्सर. 3 मार्क पक्के आहे की नाही, सोपं एकदम. सो काय आलं बरं मग आता x = -13 + 3/10 आणि x = -13 - 3/10. एकदा +3 एकदा -3. सो साईन वेगळे आहे, मायनस करा, मोठ्या नंबरचं साईन द्या. प्लस मायनस इज मायनस, एक्सची व्हॅल्यू आली -1. सेम साईन आहे, सेम साईन असताना ॲड करायचं, जे दोघांचं साईन आहे ते साईन द्यायचं. /10 सिम्पलेस्ट करायला विसरायचं नाही. या दोन्ही संख्या 2च्या टेबलमध्ये येतात. सो 2 5 जा 2 8 जा. सो फायनल आपला आन्सर आला x = -8/5 आणि x = 1. एक तुम्हाला क्वेश्चन विचारतोय, त्या क्वेश्चनचा आन्सर मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा. तर क्वेश्चन असा आहे की जर इक्वेशन आहे √2x² - √3x + 5 = 0, तर याची b² - 4ac ची व्हॅल्यू काय आहे.